तिकडे गेल्यानंतर एकही चूक झाली तर सेंटरच्या बाहेर म्हणून म्हणून सगळी तयारी करून जावं लागेल. गाळायलाच बसलेच बरं ते. हा. माध्यमातून घेण्यात येणार होती. आता होणार की नाही नाही म्हणजे मेसेजच नाही आला ना कॅन्सलचा. बघू ना, जावं लागेल. नाही सेंटरवरती जाऊन येऊ. हे बघा मित्रांनो, असा घोळ काढतात की आता नक्की माणसाने करायचं काय. तोच फोटो त्यांना आता परत पाहिजे. नाही जुना आहे. म्हणजे हे हातानं मॅच बनवलेला फोटो आहे. जुना फोटो आहे. हा पण हातानं मॅच केलेला. आता जर नवीन काढायचा म्हटल्यावर हा ड्रेस कुठून आणायचा हिचा परत कसा काय काढायचा. म्हणजे किती गोंधळ करून ठेवतात बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता लगभग दुपार होत आहेत. दुपारचे 3 वाजता आहेत आणि सकाळपासून आरामच आराम होता आणि आता जायचं आपल्याला बाहेर. पण बाहेर जायचं आहे पण एक भीती मनामध्ये आहे. ती मॅडमच सांगू शकतात भीती काय मनामध्ये आहे. पाऊस येणार का? आभाळ तर भरलंय. पण पाऊस आला तरी काय झालं तरी काम महत्वाचं. मग जायचं की नाही? जायचंय, आपल्याला जावंच लागेल. मी छत्री घेते, तुम्ही रेनकोट घाला. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे, पाऊस पडतो बंद होतो, पडतो बंद होतो आणि आम्हाला जायचं आहे. उद्या मॅडमची एक्झाम आहे तर त्यांचे हॉल तिकीटची झेरॉक्स वगैरे जे पेपर वर्क आहे तो पूर्ण म्हणजे तिची जे मेन डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व कंप्लीट करून घ्यायचे आहेत. म्हणजे उद्या जाताना कुठल्याही गोष्टीचा अडथळा नको आणि हे विसरले ते विसरले त्याचंही टेन्शन नको. त्यासाठी आम्हाला सर्व गोष्टीचा आज अरेंजमेंट करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्या आम्हाला इथं लाईट जास्त लागलं का त्या गोष्टीसाठी तयार राहायचं आहे. तर तेच आम्ही बघतोय. बराच वेळ झालो बाहेर जाण्यासाठी आम्ही विचार करतोय पण पाऊस येईल का नाही येईल त्याची चिंता लागलेली आहे मॅडमला. काय हरकत नाही, निघूया, बघूया, आला तर कुठेतरी थांबूया, नाही तर मग रिक्षा करूया. तर चला. आभाळ बघा मित्रांनो, इकडे आमच्या मॅडम रेडी झाल्या पण इकडे पाऊस सुरू झाला. ये सब मेरे साथ ही होता है. बघू शकता जाण्याची तयारी सुरू होती. म्हणजे रेडीच झालतो मी, नाही फक्त ही झाली ती. आणि तेवढ्या जोरात पाऊस सुरू झाला आणि आभाळ बघा असा कसा भरलेला बा एकदम. काहीच दिसत नाही, समोरचा डोंगर सुद्धा दिसत नाही. आता काय करायचं? हा टर्म जाऊ देऊया. हां ह्याचं कसं माहितीये का, सकाळपासून येतात ढग, पडतात मग थोडंसं 1 तास काय माहित कुठं जातात त्याच्याच याच्यानं जावं लागेल. मग आता काय करणार. मग थोडं थांबूया, पाऊस बंद झाल्यानंतर मग जाऊया आपण, आहे का नाही. नाही तर मग PDF पाठव ना मला, मीच घेऊन येतो काय ते. हां ऐसा भी कर सकते ना. जा मग जाता. पहिले बघूया, हा पाऊस जाऊ देऊया, त्याच्यानंतर मग जाण्याची कोशिश करते. ठीक आहे. तसंही चांगलं आहे. हां तर मित्रांनो, आता निघालो आम्ही. बघू शकता मॅडम, पाऊस थांबलेला तर बरोबर नाही. भेटलं का? हां पण त्यांना असंच मार्क करून दिलं होतं. चालतंय ना. हां त्याच्यावरती नाव असते ना. पण गॅजेट लागणार आहे का उद्या? बोलले गॅझेट घेऊन जा. अच्छा. तर बघू शकता मित्रांनो, आत्ताच आलो बाहेरून आणि आम्ही गेलो हॉल तिकीटची प्रिंट काढायला, आहे ना. हॉल तिकीट कुठं आहे? कलर प्रिंट दिली. हा, दिली. घेतले ना पेन? माझू कसले पेन पाहिजेत? आता घेतले ना पण.
हां, तर बघू शकता हे अशा प्रकारचे हॉल तिकीट दिलेले आहे मॅडमला. आणि उद्या मॅडमचा आहे एक पेपर. किती पहिलाच पेपर आहे ना? असे किती पेपर आहेत? अच्छा, पहिल्या टर्ममध्ये जेवढे सिलेक्शन होतील त्याच्यानंतर दुसरी परीक्षा होईल आहे ना. तर सगळी पेपरची तयारी चालू आहे मित्रांनो. इकडे सगळे पेपर काढून घेतलेत आमच्या मॅडमनी. काय काय उद्या लागणार आहेत त्या सगळं सेट ठेवावं लागेल, कारण की तिकडे गेल्यानंतर एकही चूक झाली तर सेंटरच्या बाहेर म्हणून म्हणून सगळी तयारी करून जावं लागेल. गाळायलाच बसलेच बरं ते. हां, असं गाळते उद्या. तर मला माहिती आहे नेटच्या एक्झामच्या वेळेस तिला असंच पावसामुळे, आता एक्झाम झाली ना आता डबल हां. नेटची, हां. आता पाऊस होता लागलेला, मधात पाऊस नव्हता लागलेला, हां हां हां. थोडाच लेट झाला. ती एवढी आदळू रडत होती. पण मी म्हणतो लेट व्हायचं का? टायमिंग दिलं त्याच्या 1 घंटा अगोदर पोहोचा ना पण तुम्ही. असा मॉर्निंगचा पेपर असतो ना, मग असं साईडला थांबू, पाऊस आला तर आपण अरे आरामात कशाने? जाऊ. मी तसं नाही करत. बाबा ते तर आता आपण गेलतो, पाऊस झालता, आम्ही पोचलो, झेरॉक्स घेतली आणि तिथंच पाऊस पडत होता. मग आम्ही थांबलो. पाऊस थांबल्यानंतर गेलं ना परत तिचं 1 वर्ष वाया. थोडी काळजी घेतली टायम. मग आता ते गाळण्यासाठी बसलेले आहेत तर मग काळजी घेतलीच पाहिजे ना. हा, तर चला मित्रांनो. थोडीशी भीती. काय? म्हणून भीती असते सगळ्यांनाच की टायमावर पोहोचलं पाहिजे. चला उद्या पोचूया आपण टायमावरती. जेवढी होईल तेवढी काळजी घेऊया आणि वेळेवर पोचूया आणि मॅडमला त्यांच्या म्हणजे पुढील वाटचालीसाठी पुढे सोडून देऊया. तर आता हे बघता. जास्त नाही येतो. तुम्ही हा. बोलता पेन कशाला, म्हणून इथं पेन पाहिजे असतं. ओके. कोणते असे डायरेक्ट गडद तर नाही पाहिजे, मुलं वापरतात तशी. अच्छा. बॉल पेन पाहिजे. तर या ब्लॅक पेनमुळं लास्ट टाइम मी जस्ट एक्सपिरियन्ससाठी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम दिली होती. ब्लॅक पेन नव्हता म्हणून त्याला आउट केलं होतं. बापरे. त्या मुलाकडे 1-2 एक्स्ट्रा होते म्हणून त्यानं दिले होते. बघा मित्रांनो, कधी सिव्हिल सर्व्हिसेस देत असाल तर अशी काळजी घ्या, आतमध्ये कारण की मॅडमनी बरेचसे आमच्या एक्झाम दिलेल्या आहेत. त्यांना थोडंफार अनुभव आहे, एवढा नाही पण अनुभव आहे की सेंटरमध्ये जाताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या नाही. तर तुम्ही अशी काळजी घ्या आणि यांचं काम आता करू द्या. बघा 5 मिनटं बाहेर जाऊन आलो तर सर्दी सुरू झाली मला. 5च मिनटं. किती मिनटं झाली असतील आपल्याला बाहेर जाऊन यायला? 10-15 मिनटं. भिजलो पण नाही, फक्त केसावरती थोडं हलकं पाणी पडलं असेल आणि मला सर्दी झाली. म्हणून बोललो तिला तू जाऊन ये, पण ही बोलली नाही नाही तुम्हीच चला. तर ते असं होतं. मग तर एवढं काही सर्दी नाही, हलकी फुलकी आहे ती, आहे का नाही. आणि मॅडम बघू शकता इकडे संपलं. भूक लागली होती मॅडमला, कारण की दुपारी जरा कमी खाल्ल्यामुळे आता संध्याकाळच्या टायमाला भूक लागली. आणि आपल्याला इकडे वाढून दिलेला आहे, वाढून नाही म्हणजे चहा दिलेला आहे, बिस्किट दिलेला आहे. आणि थोड्याच वेळात आता JRO पण येतील आणि ते 6च्या नंतरच मागतात काय ते, कारण की आल्यानंतर मग थोडंसं जेवतात ते, आहे का नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळी 6च्या नंतर जेवतात म्हणजे थोडा डाळ भात लाईट खातात. आणि मग संध्याकाळच्या टायमाला मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे, हे असं चालू होतं त्यांचं. तर आता येतीलच थोड्याच वेळात. तोपर्यंत आपण चहा पिऊन घेऊया. तुम्ही या चहा प्यायला. तर चला. तर आरव आलेला आहे मित्रांनो, बघू शकता. सवड्यांचं हे नाही हा. इथं यायला लागलं नाही तर कोणाचा एकदम अंदर गेलो. अच्छा, तुझं माझं एकदम परफेक्ट असं बनायचे. अर्धे लोक तर माझ्यावरूनच शिकले, आम्हालाच बोलतात ते. काय बोलतात? मला वडाची दाखवा लागली टाईप म्हणून. हां. पण ती केवढी अच्छा, लांब टाय बनवा लागली का त्यांची? सगळ्यांची. आणि तुझी? एकाला पण नाही बनवून दिली. हां बनवून द्यायचं ना, असं हेल्प करायची. एकालाच बनवून दिलं मला मित्र, तो बोलत होता मला. हां. अरे तुला भाऊने कसं शिकवलं, तू त्यांना शिकवलं? शिकवलंच नाही, मी माझ्या अलग टेक्निक यूज करतो. कुठली? ती अशी नाही करत, त्याला मोडायची नाही. हां. पुरा आता हाताला यूज करायचं. नंतर नाही आलं तर मला उलटं बनलं तर. म्हणजे तुला पण येत नाही बोलला? मीच बनवलंय. म्हणजे तू आता अशीच ठेवणार ही टाय आहे ना? हा. म्हणजे मग नंतर मागे पुढे झाली तर अच्छा त्याला थोडं परत आणू शकतो. अच्छा. बघा मित्रांनो किती चॅप्टर आहे. म्हणजे बघा 1 आठवड्याचं आता टेन्शन झालं त्याचं टायचं, आहे ना. म्हणजे 1 आठवडा त्याची टाय चांगली व्यवस्थित राहणार, मग 1 आठवड्यानंतर बिघडल्यावर. अच्छा.
आणि इकडे आमच्या मॅडमचा प्रश्न काही सॉल्व होत दिसत नाही आम्हाला. अजून किती मॅडमच्या गोष्टी बाकी आहेत, अर्धवट आहेत त्यामध्ये. एक नाटकं सुरू झालेले आहेत त्यामध्ये. नवीन फोटो काढणार, नवीन फोटो नाही जमणार का? तोच पाहिजे. मग आता काय काय वापस आहे ना, भेटला तर तोच काढून घेते जाऊ. एक फोटो भेटला का? फोटो भेटला नाही हां याच्यात मोबाईल मध्ये, त्याचा प्रिंट काढून घेऊन. हां 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 मग जाऊया ना आपण. तुम्ही कुठे येता पावसात? अरे जाऊया चल. सायबर कॅफे तर स्कूटीवर नको. कुठे आम्हाला पाठव व्हॉट्सअपले. मग मी आणतो ना काढून. पाठव व्हॉट्सअपले. झालं तर बघा मित्रांनो, म्हणजे काय झालं विषय माहिती आहे का तुम्हाला सांगतो. आता हा फॉर्म भरून ना, लाईट लाव रे तो. सफेदच हा, बॅकग्राऊंड सफेदच. हा लाईट लाव. पाठव, दाखव. पाठवला हे. हां तर फॉर्म भरून किती दिवस झाले? ए बसू नको. हा फोटो आहे, हा तुम्हाला दाखवतो. हा फोटो आहे. फॉर्म भरून किती दिवस झाले? म्हणजे 6, 7, 8 महिने झाले. नाही नाही, लवकर. किती बघ ना तारीख, किती दिवस झाले? आताच भरला गेल्या महिन्यात. आपण टेप मध्ये भरला. अरे बघ ना, त्याच्यावर तारीख आहे ना फॉर्म भरल्याची, हॉल तिकीटवर. नाही ना. अरे बघ तर सही तू. नाही याच्यावर. बोला काय झालं? किती दिवस झाले फॉर्म भरून? मी बघितलं नाही. 3-4 महिने झाले फॉर्म भरून. तारीख पुढे पुढे वाढवली होती. फेब्रुवारी महिन्यात फॉर्म भरला होता आपण. हॉल तिकीट आत्ताच आलंय ना. हा फेब्रुवारी म्हणजे किती महिन्याने? 4-5 महिन्यानं हॉल तिकीट आलं. आणि हॉल तिकीट आलं त्या टायमाला काय झालं, आम्ही सहज असा एक मोबाईलने फोटो काढला आणि तो अपलोड केला. आता तोच फोटो काढून त्यांना पाहिजे, म्हणजे त्या हॉल तिकीटवरती खाली लावून त्याच्यावरती साईन केली तर आतमध्ये येऊ देणार, नाही तर आतमध्ये येऊ देणार नाही. बघा बरं झालं हा फोटो मोबाईलमध्ये होता, असाच काढला होता मी आणि एडिट करून असा अपलोड करायला दिलता. तोच फोटो त्यांना आता परत पाहिजे. नाही, जुना आहे. म्हणजे हे हातानं मॅच बनवलेला फोटो आहे. जुना फोटो आहे. हा पण हातानं मॅच केलेला. आता जर नवीन काढायचा म्हटल्यावर हा ड्रेस कुठून आणायचा हिचा? परत कसा काय काढायचा? म्हणजे किती गोंधळ करून ठेवतात बघा. म्हणजे किती लोकांना एक एक लोकांना कळटवायचं काम करतात बघा त्या परीक्षेमधून. बरं झालं हे एक होता, आता जाऊन काढून घेऊन येतो. बापरे डेंजर काम आहे, अवघड काम आहे. सगळ्या गोष्टी बरोबर सांभाळून ठेवावं लागतात, नाही तर काय होणार तर नाही पुढे, पण अगोदरच रिजेक्ट. तर चला हे जाऊन आता एक एक्स्ट्रा काम दिलं मॅडमनी, तर येऊया काढून. ते कशाची बातमी आहे? आता लेटेस्ट आहे NMC रिक्रुटमेंट, जी उद्यापासून जी परीक्षा चालू होती. कशात आली बातमी? गुगलला टाकलंय मी. कुठल्या ह्याच्यात? कुठल्या Google ला, पुढारी आपल्या होती का? Google, हा, पुढारी काय बोलायला लागले? पुढारीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती अंतर्गत गट अ गट ब गट क मधील 20 संवर्गातील 132 पदाकरिता मंगळवारी दिनांक 21 आणि बुधवारी दिनांक 22 होणारी लेखा परीक्षा होणार होती. दरम्यान या भरती प्रक्रियेलाच सोमवारी दिनांक 20 झालेल्या महासभेत सभागृहाने स्थगिती म्हणजे देण्याचा आज. ठराव आजचा ठराव आहे मंजूर करून तो कायम केला. तो. केवळ नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याने सभागृह नेते सागर नाईक यांनी स्पष्ट केले. तात्काळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा स्थगिती केल्याची माहिती महापालिकेने द्यावी, असा निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी दिले. अच्छा. महापालिकेने 1 ते 32 पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. राज्यभरातून 19,220 उमेदवारांनी अर्ज केले होते. या अनुषंगाने 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा उद्या 21-22 या कालावधीत 6 जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार होती. मात्र सोमवारी सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते सागर नाईक यांनी नवीन भरती नियम पुढच्या महासभेत सभागृहाला आणला जाणार आहे. नवी मुंबईतील स्थानिक मुलांना भरतीत न्याय मिळू शकेल, यामुळे उद्या परीक्षा रद्द करून भरती प्रक्रिया स्थगित ठरवण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. यावर शिंदे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतर जिल्ह्यातील परीक्षा घेतली जाते, ही काही नीटची परीक्षा नाही. सध्या अनेक परीक्षेचे पेपर फुटतात आणि परीक्षेत सेटिंग होत असल्याने गंभीर आरोप शिवराम पाटील यांनी केला आहे. नाही तर ही भरती स्थगित करण्यात यावी अशी मागणी केली. यावर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आक्षेप घेतला. अशी कुठलीही सेटिंग होत नाही.
ज्या जिल्ह्यात परीक्षा घेतली जात आहे तेथे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून कडक उपाययोजना केल्या आहेत. मोबाईल जामर लावण्याची परवानगी घेतली आहे. परीक्षा अवघी 2 दिवसावर आली आहे. असा निर्णय घेणे योग्य नाही. हे प्रकरण न्यायालयात जाईल. न्यायालयाला आयुक्त म्हणून मला उत्तर द्यावे लागेल अशी स्पष्ट भूमिका मांडली. कैलास शिंदेला. मात्र सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते सागर नाईक यांनी न्यायालयात प्रकरण गेल्या सभागृहाने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करा अशी भूमिका घेत ठराव मंजुरासाठी महापौरांनी टाकावा अशी मागणी केली. महापौरांनी ठराव एकमताने मंजूर करून तो कायम करण्याचे निर्देश महापालिका सचिवांना दिले. केवळ नवी मुंबईतील मुलांसाठी आम्ही निर्णय घेत असल्याचे सांगितले. भरती अच्छा. जाहीर पालिकेने भरती रद्द पुढे ढकलण्याचे अधिकार महापालिकेला एक सेकंड कुठं गेलं माझं. भरती जाहिरातीने महापालिकेने भरती रद्द पुढे ढकलण्याचे अधिकार महापालिकेला असल्याचे सांगत भरती प्रक्रिया स्थगित केल्याचे जाहीर केली. पुढच्या महासभेत महापालिका सेवा भरती नियमावली सादर केली जाईल असे नाईक यांनी स्पष्ट केले. तर मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी भरती आणि लेखी परीक्षेला स्थगिती देऊ नका असा कडाडून विरोध केला. परीक्षा केंद्रावर मुले पोहोचली आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षा घेण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहाने निर्णय घ्यावे अशी भूमिका मांडली. आता म्हणजे आता बहुतेक काय बोलावं काय कळत नाही. आता हे रद्द होईल का नाही होईल? नाही मेसेज नाही आला. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महापालिकेचे 2-3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि नागपूर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात 948 आणि 1783 आणि पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात 18930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. ही परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS आयोन यांच्या माध्यमातून घेण्यात येणार होती. आता होणार की नाही? नाही म्हणजे मेसेजच नाही आला ना कॅन्सलचा. बघू ना, जावं लागेल. नाही सेंटरवरती जाऊन येऊ. हे बघा मित्रांनो, असा घोळ काढतात की आता नक्की माणसाने करायचं काय. उद्या तोंडावरती आलेली परीक्षा आणि हे अशा गोष्टी होत आहेत. आता काय बोलावं याच्यात काही ऑप्शनच नाही आहे. बघा एक तर तिकडं आता काय बोलावं, पॉलिटिक्स आपल्याला करायची नाही. पण अशा गोष्टी होतात की विचारू नका. आता बघा आता उद्या पेपर आहे, उद्या परीक्षा आहे. हे अगोदरच्या गोष्टी असतात. आता उद्या पेपर आहे आणि आजचा ठरावात पालिकेत सांगितलं आहे सत्ताधाऱ्या पक्षाने की ही परीक्षा थांबवावी. काय विषय आहेत काय कळत नाही. तर जाऊ द्या, आपण आपली रेडी करू. सेंटरला जाऊन बघूया. जे होईल तिथं माहीत पडेल. तिथं नसेल परत घरी येऊया. पुढे बघूया. तर मित्रांनो, तयारी सुरू आहे उद्या जाण्याची. आणि सगळे कपडे वगैरे इस्त्री मारून घ्यायचेत आपल्याला, कारण की उद्या जायचं आहे. उद्या हे परीक्षा होईल की नाही होईल हा मोठा संभ्रम आहे मित्रांनो. काय झालेलं माहिती आहे का, विषय असा झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व नगरसेवकांनी ठराव मांडलेला आहे की ही परीक्षा रद्द करण्यात यावी. ही परीक्षा फक्त नवी मुंबईसाठीच असावी. आणि म्हणजे असा चालू आहे, काहीतरी घोळ चालू आहे. आणि वाटत नाही मला उद्या बहुतेक परीक्षा होईल, कारण की आजच प्रस्ताव मांडलेला आहे सगळ्या नगरसेवकांनी. फक्त ही परीक्षा नवी मुंबईच्या लोकांसाठीच असावी, इतर राज्यातील लोकांसाठी नसावी. तर आता बघूया. असं काय आपल्याला मेसेज तर आलेला नाही की उद्या काय होईल, पण आपली तयारी आपण पूर्ण करून घेऊया. तर बघू शकता आज गरमागरम भज्याचा प्रोग्राम सुरू आहे मित्रांनो. आज आपल्या घरामध्ये कांदा भजी सॉरी, कारण की पाऊस आहे असा जोरदार सुरू आहे. आता थांबला आहे आणि जोरदार पाऊस आणि इकडे गरमागरम कांदा भजी खाण्याची मजा येणार आहे मित्रांनो आज.
बघू कशी जमतात का हा जमतात ना, त्यात काय का. रेसिपी. कारण त्याला हा कसं माहिती आहे का, जास्त काय सामान वगैरे टाकलेलं नाही, फक्त काय काय घेतलं. फक्त कांदा, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि आपलं सोडा. आणि बेसन. बेसन तर ऑप्शनल आहे मग ते साहेबा. बेसन सांगावं लागेल ना. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने नाही बनवले, म्हणजे असंच माझं मन झालं की म्हणजे डाळ भात आहे, सकाळची डाळ आहे, भात आताच बनवून घेतलेला आहे मॅडमनी, आणि त्याच्यासोबत सहज मन झालं की बाबा काहीतरी भजी बनव, म्हणजे जरा तोंडालाही चव येईल, आणि म्हणजे जी डाळ उरलेली ती खतम पण होईल, आणि आपला भातही खतम होईल, म्हणून सहज ही भजी बनवलेली आहे. असं काही डिसाईड करून नाही बनवलं, आणि आमच्या घरामध्ये सगळ्याच गोष्टी अशा डिसाईड करून होत नाहीत. सडनली म्हणजे आता मनात आलं हे बनवायचं आहे तर हेच बनवायचं आहे, म्हणून आम्ही पुरं प्रॉपर असे सावधान नसतो की आपल्याला ही गोष्ट बनवायची आहे तर सगळ्या गोष्टी आपण त्यासाठी आणून ठेवून बनवायच्यात. हां, प्रिपेअर जर असलं ना तर खरंच छान बनतील. पण कसं असतं, आमच्या मॅडमला एवढं काम असतात की त्या कामामुळे प्रॉपर सर्व गोष्टी संभव म्हणजे शक्य होत नाहीत. समजू शकता तुम्ही भावना आमच्या. तर बघू शकता झाले बाबा फायनली चांगले. आज का ज्ञान इतना ही था. बट वो अच्छा था ज्ञान आपका. आई लाइक इट. माय भजीज. भजीज. माय भजीज इज व्हेरी क्रिस्पी अँड आणि स्पायसी बघू शकता इकडे. क्रंची. आता घेतोय गाईस, नेक्स्ट होता आमचा. अरे पण ठेवा ना, आता जेवण झालं नाही दोघांचं. बस जोडून द्या मला द्यायला. ठेवा आता. काही कांदा भजी भेटणार नाही त्यांना. हा जेवण झालं ना आता. मॅगी कशाला. मी डाळ भात पण खाल्ला होता. मग आता परत डाळ भात खायचं आहे. भजी डाळ भात मॅगी टाकला मम्मीने आताच. आताच भात टाकला. डाळ पप्पाच्या पुरती. भात आहे ना. भातासोबत काय खायचं? तर बघू शकता आपली कांदा भजी निघालेली आहेत मित्रांनो. थोडी जाळू नको जास्त. आताच त्याला थोडस हे थंड होऊ द्या. हा कारण की जाम गरम आहेत. छान झालं. दुसरा टेक चालू झालेला आहे. जाळू नको, जरा जाळल्यासारखा आला. जास्त भाजले आहे. ठीक आहे. तर या मित्रांनो जेवायला, छानपैकी जेवायला बसलेलो आहे, आणि आज आपल्याला दिलेला आहे बघा डाळ भात आणि आज कांदा भजी बनवलीत मॅडमनी. आणि आज जरा लाईट खायची इच्छा आहे. 2-3 दिवस झाले ना नुसतं मसालाच चालू आहे. चिकन मॅगी तरी बघा इकडे ना चालू आहे मॅगी. त्या दोघांना दिलेली आहे मॅगी. मी बोललो मला नको, मला डाळ भात होते. जे आरो वरती बसलेले आहेत, कारण की जरा उशीरच झाला आज जेवायला. डिस्कशन करत बसलो होतो मित्रांनो, आणि फायनली पालिकेची नोटीस आलेली आहे. उद्या परीक्षा आहे, तर त्यामुळे जरा जीवात जीव आलेला आहे आमच्या मॅडमचा. आता उद्या सकाळी लवकर उठूया आणि त्यांना घेऊन सेंटरकडे निघूया. पवईला जावं लागेल आपल्याला सकाळी, म्हणजे 7ला सेंटरला पोचायचं आहे. तर मग तुम्ही विचार करू शकता की सकाळी उठायचं आहे किती वाजता. आणि त्या अगोदर मला बघूया, आता जेवल्यानंतरच माहीत पडेल. तर चला अगोदर जेवण घेऊया. तुम्ही या जेवायला. तुम्ही दोघं सकाळी 4ला उठा, ठीक आहे. हां, तू पण उठायचं. 4 वाजता उठून तुझ्या मम्मीला उठवायचं. समजला. आणि तू किती वाजता उठवशील. 4 वाजता. हा भात कोणासाठी ठेवला. मला जेवायचंय, जेवली होते. तर मित्रांनो बघू शकता किचनचं काम सुरू आहे. सगळं किचन आवरलेलं आहे. आणि आज आम्हाला काही करून लवकर झोपायचं आहे, कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे.
आणि जे आरो तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता विषय असा झालेला आहे मित्रांनो, सकाळी उठणार कोण लवकर आणि कोण कोणाला उठवणार. अलाराम लावा लागेल का? मी तर तसं 2 वाजेपर्यंत झोपत नाही, पण आता झोपावं लागेल तर ते मोबाईल एक्सपोर्ट करावं लागते, एडिटिंग करावं लागते, सगळ्या गोष्टी करून ठेवावं लागतात. तर काय नाही. हा अरे हां, दिवसभर टाईम असते, पण एक्सपोर्ट तर हां दिवसभरात कधी मी एडिट करतो, असं काय नाही. संध्याकाळी 6ला ब्लॉग येतो माझा. तर चला मित्रांनो, जेवण वगैरे छान झालेलं आहे. आता बघूया उद्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग येईलच, कारण की आता उद्या सकाळी जाणार आहोत. तर सकाळी बघूया, जे जेवढं शूट करता येईल तेवढं घेईल आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पाहायला मिळेलच. तर या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.